नमस्कार. मी आशा सोनोने, फाउंडर ऑफ यशज्ञान इन्स्टिट्यूट, आरंभ प्री स्कूल आणि यशोगाथा विथ आशा. आपण सर्वच जण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून पडद्यांवरचे बरेचसे काम आपण पाहत असतो. काही भूमिका पडद्यांवर राहतात, काही माणसांच्या मनात थेट घर करतात, तर काही पूर्ण स्मरणात आपल्या मनामध्ये राहून जातात. आपली भाषा, आपली संस्कृती, खानदेशामध्ये आपण राहतो. आपली जी संस्कृती आहे, आपली जी भाषा आहे, तिला जपणारे बरेचसे लोक आता आपल्याला दिसतात. पण जेव्हा काही बॅकग्राऊंड नव्हतं, कुठलंही माध्यम नसताना ज्यांनी पडद्यावर या भूमिका साकारल्या आणि प्रत्येकाच्या मनामनात पोचल्या, मनामनात घर केलं, मनामनात राहून स्वतःची जागा निर्माण केली, असे खूप व्यक्ती आहेत. पण अशीच व्यक्ती म्हणजे आपण तुम्हाला नुसता एकच शब्द सांगितला ना, तरी ती व्यक्ती तुम्हाला आठवेल, की आपण नुसतं म्हटलं की तोंडाई अक्का, तरी सुद्धा तुम्हाला आठवलं ना? हां, तोच चेहरा आज आपल्या भेटीसाठी आलेला आहे. आज जवळून त्यांना अनुभवणार आहोत. तर आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार विद्याताई. नमस्कार. तुमचा जो परिचय आहे तो तर खरं तर कोणाला द्यायची गरज नाही. तुम्ही ऑलरेडी पूर्ण खानदेशात आणि पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना परिचयाचे आहेत. पण तरी तुमचा छोटासा परिचय तुम्हीच सांगितला तर अजून चांगलं होईल. माझं नाव विद्या भाटिया, खानदेशी अभिनेत्री. आणि तोंडाई अक्का माझा हिट झालेला पिक्चर, तेव्हापासून तोंडाई अक्का हे नाव पडलेलं आहे. विद्याताई, तुमचं माहेर कुठलं आहे? माझं माहेर अंमळनेरचं आहे. अच्छा. हो. आणि शिक्षण? शिक्षण सगळं धुळ्यात झालं, कारण लहानपणीच माझे आई वडील इकडे झाले होते. अच्छा. जन्म अंमळनेरला झाला, हं. त्याच्यानंतर आई वडील इकडेच आले धुळ्याला. अच्छा. माझं पूर्ण शिक्षण इकडेच झालेलं आहे. आपलं कमलाबाई अजमेरा हो हो. देवपूरमध्ये, तिथं कॉलेज. माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. अच्छा. ओके. त्याच्यानंतर मग मी SNDT वगैरे मध्ये 12वी केलं. हो. हो. आणि त्याच्यानंतर सरळ कामात. केलं मी पण बाहेरून असं SYBA केलं, पण म्हणजे तेव्हा ते केलेलं SYBA पण केलं मी, पण ग्रॅज्युएशन. बाहेरूनच केलं, बरोबर. पूर्ण नाही केलं. त्याच्यानंतर मग मला सर्व्हिस लागली. अच्छा. हा, त्याच्यानंतर हे मी पण लोकांना माहिती नसेल. टायपिंगचा क्लास केला मी. अरे बापरे. मग त्याच्यानंतर आपल्याकडे इथं मेडिकल कॉलेज ओपन झालं होतं 89 मध्ये. अच्छा. पहिली भरतीमध्ये मी तिथं सिलेक्ट झाली होती. आणि तिथं मी 12 वर्ष सर्व्हिस केली हिरे मेडिकलला. 12 वर्ष सर्व्हिस केली तुम्ही? हो. अरे बाप. क्लार्क म्हणून, ज्युनियर क्लार्क. ज्युनियर क्लार्क म्हणून 12 वर्ष सर्व्हिस केली. हो. त्याच्यानंतर या क्षेत्रात तुम्ही आलेले? नाही, त्याच्या अगोदर होती. म्हणजे मी जेव्हा शाळेत होती ना, तर तेव्हा मला आपले प्रभाकर गुरव, जे आता नाही एक्सपायर झाले, त्यांनी मला नाटकात आणलं. त्या नाटकातून माझी एंट्री झाली. वडिलांचा कडाडून विरोध होता, भावांचाही कडाडून विरोध होता, साहजिक. फक्त आईची साथ होती. त्याच्यानंतर ते नाटक केलं, मग लोक बघायला लागले. त्याच्यातनं माझ्या वेगळ्या वेगळ्या छटा लोकांना लक्षात आल्या. मग मला ऑर्केस्ट्रामध्ये एंट्री मिळाली. अच्छा. मग मी बरेच वर्ष ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं, शिक्षण पण करत होती आणि ऑर्केस्ट्रामधून काम. म्हणजे हे जे आता पडद्यावर तुम्हाला एवढ्या वर्षापासून लोक बघतायत की अक्का या पद्धतीचं काम करतात, पण त्याला एक सुंदरच असं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे. तुम्ही ज्युनियर क्लार्क मधून नोकरी केलेली आहे. तर हे बॅकग्राऊंड आय थिंक खूप लोकांना माहिती नसेल. नाही, है ना, की बऱ्याच लोकांना ते माहितच नसेल की हे एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण त्यांचं आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही पडद्यावर वावरतात, ह्या गोष्टीकडे कोणाचं एवढं फारसं लक्ष जाणार नाही. बरेच लोक मला अडाणी समजतात. अक्का हे समजतं का, हे लिहिलेलं समजतं. बरोबर बरोबर. ती पण एक गोष्ट आहे. त्या नाटकापासून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. घरात सगळ्यांचा विरोध होता, फक्त आईचा सपोर्ट होता. त्या काळात जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली, त्या काळात महिला कलाकारांचा कसा होता, म्हणजे औरा कसा होता या क्षेत्रामध्ये? महिला कलाकार बाहेर निघाली, आणि ते पण म्हणजे कला क्षेत्रामध्ये अतिशय कठीण काम होतं. प्रत्येक ठिकाणी त्रास व्हायचा मला. क्लासला गेली तिथं त्रास, तिथं मुलं चिडवायचे. रस्त्याने जाताना सुद्धा मी ज्या गाण्यांवर डान्स करायची ऑर्केस्ट्रामध्ये, तर रात्री बघताना टाळ्या वाजवायचे. क्लासला गेली किंवा कॉलेजला गेली का ते मला चिडवायचे त्या गाण्यांवरनं. खूप त्रास झाला. खूप कठीण असेल. एवढंच नाही, ज्या मैत्रिणी होत्या माझ्या वर्ग मैत्रिणी, त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं तिच्याबरोबर राहायचं नाही, ती डान्स करते, ती चांगली पोरगी नाही, तिच्याबरोबर राहायचं नाही, इथपर्यंत झालं. एकटी राहायची. मला मैत्रिणी मिळाल्या नाही, मला असं कोणाचं सहकार्य मिळालं नाही, घरून पण नाही, बाहेरून पण नाही. है ना. हो. आणि परिस्थिती एकदम जेमतेम. आणि कसं असतं ना, हीच पाऊलवाट जी असते ना, ती तयार करायला हिंमत लागते, आणि ती सतशा तुमच्यामध्ये भरलेली होती. म्हणून तुम्ही ह्या गोष्टींना पार करून गेले आणि कोणाचाही विरोध, इतक्या साऱ्या
म्हणजे टीका आहेत, मैत्रिणी नाहीये, ही गोष्टी कदाचित तोडलं असतं तुम्हाला, पण हो. तुम्ही तुटल्या नाही आणि हा सगळा प्रवास तुमचा खूप सुंदररित्या चालू ठेवला. आणि थँक्यू की तुम्ही चालू ठेवला, कारण तुम्ही चालू ठेवला नसता तर आज आम्हाला इतकं सुंदर कॅरेक्टर या पडद्यावर आपली भाषा आणि नाही संस्कृती मॅडम, मला आहे ना जपणारं दिसलं कला नसतं. क्षेत्राची लहानपणापासून आवड आहे. बरोबर. मला पहिला जो चान्स मिळाला हा नाटकामध्ये, हा आग लागो या पैशाला, हा त्या नाटकात मी त्यावेळेस मंगळसूत्र घातलं होतं जेव्हा मी 6वी मध्ये होती, अगदी बालकलाकार. एकतर एज्युकेशनल बॅकग्राऊंड सोबत तुमचं ज्युनियर क्लार्कची नोकरी होती, तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये डान्स पण करत होतात, सिंगिंग करत होतात. हो आज आपल्याला सांगायला आणि बोलायला म्हणजे ते एकदम नॉर्मल वाटतंय, पण तो जो काळ होता त्यावेळेस तुम्ही सर्व्हाइव्ह करत होते या सगळ्या गोष्टीतून, ते पार करणं फारच कठीण असेल कठीण होतं, त्यावेळेस. खूप कठीण होतं. आता सगळ्यात जास्त गाजलेली जी भूमिका आहे तुमची तोंडा एक्काची, हो, हा रोल तुमच्याकडे कसा आला? जिथं सर्व्हिसला होती हम्म, तर कोर्टाचा निकाल माझ्या विरुद्ध गेल्यामुळे हम्म. ती सर्व्हिस माझी सुटली. अच्छा. त्याच्यानंतर मग मी घरीच होती. हम्म, हम्म. तर आपली ईश्वर माळी आहे, हा, माळीचे, बरोबर बरोबर. त्यांचा बाप जायवैरी हम्म, हा चित्रपट ते बनवत होते. हम्म, हम्म, त्यांनी त्याच्यासाठी 2-3 लेडीज घेतल्या, हम्म, पण त्यांना ऍक्टिंग जमत नव्हती. मग आमच्या एरिया मधली एक लेडीज त्या गावाला सासरवासीन होती. हम्म. तिने सांगितलं की बुवा एक विद्या भाटिया म्हणून ती करायची बाबा, नाटकात ऑर्केस्ट्रात काम करायची, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा हम्म. ते करता का. हा. ते लोक आले माझ्याकडे. आता मी वैतागली होती की बाबा ऑर्केस्ट्रा बरोबर. लाईनीत गेलं तर लोक नाव घेता, नाव हे घेतात. करता ते करता. बरं का, नोकरी पण सुटली होती. म्हटलं जाऊ दे, आता घर एक घर दुसरं सांभाळायचं, हारून गेली होती मी, साहजिक आहे, काही साहजिक आहे, करायचं नाही साहजिक बाबा. मग ते लोक आले की मॅडम आमचं असं असं आहे, आम्हाला ऐराणी चित्रपट काढायचं. म्हटलं नाही, मी बंद केले काम. आहे. हम्म. नाही ना मॅडम, करा ना. म्हटलं बरं, तुम्ही माझे मिस्टर आले का विचारून सांगते. बरोबर. मिस्टर आले संध्याकाळी, हम्म. त्यांना म्हटलं ते लोक उद्या येणार आहे त्यांना तुम्ही डायरेक्ट नाही नाही सांगा. सांगून द्या. पण माझे मिस्टर कोऑपरेटिव्ह होते. हा. ते म्हणाले "का काय करते घरात बसून, बाहेर जाशील, मी येईल तुझ्या बरोबर." हो का? बरं का, दुसऱ्या दिवशी ते लोक आले, त्यांनी डायरेक्ट त्यांना मिस्टरांनी त्यांना सांगून दिलं हो येईल ती, मी घेऊन येतो तिला. अरे वा. अशी माझी बाप जायवैरी मध्ये एंट्री झाली, ईश्वर माळी. है ना. हो आणि त्याला पुढे उचलून धरलं तुमच्या मिस्टरांनी, हो, कारण तुम्ही सांगितलेलं त्यांनी जर ऐकलं असतं तरी पण हा प्रवास तिथे संपला संपला असता. मे बी पुढे गेलाच नसता. नाही, पण जसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसं तुमच्या प्रवासामागे त्यांच्या पुरुष होते. खूप मोठा हात आहे, हा है ना. होता, हो की त्यांनी जर त्यावेळेस तुमचा निगेटिव्ह आलेला रिप्लाय त्यांनी पॉझिटिव्ह करून पुढे पाठवला नसता बरोबर तर ही गोष्टच पुढे गेली झाली. नसती. बाप जायवैरीच्या ठिकाणी तोंडा अक्काचे निर्माता आलेले होते हा. शूटिंग बघायला. हा. मी काही त्यांना तेव्हा ओळखत नव्हती. हम्म. त्यांनी माझं निरीक्षण केलं शूटिंग मध्ये. म्हणजे जसे डायलॉग राहायचे, अगदी म्हणजे 15-15, 20-20 पानांचे डायलॉग राहायचे. हम्म. आता शाळेत पण मी हुशार होते, मी पूर्ण पाठ करून टाकायची, घरी आली की स्क्रिप्ट बरोबर. तोंडी द्यायची. त्यांनी माझं निरीक्षण केलं की बा यांच्यामध्ये काहीतरी गट्स आहेत. हम्म. त्यांनी माझ्यावरच तोंडा अक्का लिहिला. अच्छा. तोंडा अक्का माझ्यावरच लिहिला. आणि मग त्याच्यामध्ये नंतर मी तोंडा अक्का मध्ये काम केलं. हम्म. तोंडा अक्का खूपच गाजला आणि मी विद्या भाटियाची तोंडा अक्काच झाली. म्हणजे युजली असं होतं की पहिले कॅरेक्टर लिहिले जातात, है ना. पहिले कॅरेक्टर लिहिले जातात आणि नंतर त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा टाकली जाते. हो, पण हे पहिल्यांदा असा किस्सा असेल की व्यक्ती समोर आहे आणि तिच्यावरून हे कॅरेक्टर बनलेलं आहे. आता शूटिंग ज्यावेळेस होतं, पहिलं तुमचं शूटिंग होतं, त्या दरम्यान काय असा एखादा मजेशीर किस्सा किंवा भावनिक किस्सा काहीतरी, कारण तुम्ही परत शूटिंगला गेला होता तेव्हा. हो, पहिल्यांदा शूटिंगला गेली होती. हो. मला वाटलं असेल काही रोल. हा. नेमका माझा लग्नाचा सीन, हा. मिस्टर समोर. आता कस काय करणार बाबा. बरोबर बरोबर. आणि ते कसं होतं, ते म्हणजे त्यांची पहिली मिसेस वारलेली असते ते बाप जायवैरी मध्ये, हा. आणि मी दुसरी मिसेस दाखवली होती. हा. आणि डोक्याला डोकं लावायचं होतं असं, हा. आणि ते असे तांदूळ टाकायचे, ते माझे मिस्टर टाकत होते. हा मजेशीर किस्सा. त्याच्यानंतर मग असं एक हनीमूनचा सीन दाखवायचा होता. हा. माझ्या मिस्टरांनी हा. तो सगळा पलंग सजवला फुलांनी. बरोबर. हा मजेशीर किस्सा. म्हणजे तेव्हा पण त्यांना माहित होतं हे सगळं नकली आहे, बरोबर सगळं नकली होतं. मी म्हटलं का हो, तुम्हाला काही वाटतं का, काही तुम्ही नाही म्हणून द्या ना, चला आपण नको. नाही ग, ते सगळं नकली असतं, कर तू, तो सपोर्ट मी आहे ना. असतं खरं तर. तोंडा अक्काचा एक मजेशीर किस्सा सांगते बिलकुल तुम्हाला. बिलकुल. तोंडा अक्का मध्ये मी काम करत होते, तिथं एक वेडं कॅरेक्टर होतं. त्याला म्हणजे तो माझ्या मुलीच्या मागे लागतो. ती जाड मुलगी होती, तो वेडा होता. हम्म. तो माझ्या मुलीच्या मागे लागतो आणि मला त्याला वारंवार शिव्या द्यायचं किंवा मारायचं. आता तो वेडा होता, त्याला वाटायचं बाई मला खरंच शिव्या देते. बरोबर. एक दिवशी मी असा सीन करत होती, मागून तो आहे ना
हे नाही राहत का थापणी, धापणी. ती घेऊन आला आणि माझ्या डोक्यात टाकणार. तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी त्याचा हात वरच्या वर पकडून अरे घेतला. बापरे. नाही तर माझी तिथंच तोंडा एका तिथंच वर वर गेली गेली. असती. असे म्हणजे किस्से. तेवढं समजायला पण म्हणजे त्याला त्यावेळेस हे कळत नव्हतं नव्हतं, तो की वेडा होता ना, त्याला वाटायचं ही मला शिव्या देते, पण ते हम्म. कॅरेक्टर होतं. हा. तर तो मला मारूनच टाकणार होता त्यावेळेस. अरे बापरे. तो मेला बिचारा, पण माझ्या म्हणजे मिस्टरांनी लक्ष गेलं आणि त्यांनी त्याला वरच्या वर धरून घेतले ते. खतरनाकच हा. किस्सा आहे. नाही तर तेव्हाच हाड चढून गेला असता माझ्या पोटावर. माझं एकच ध्येय होतं की खूप मोठं कलाकार व्हावं बरोबर. आणि आपल्या खानदेशचं नाव पुढे मोठे. गाजवावं. आणि खरोखर पण गाजवलेलं आहे तुम्ही. बॅकिंग नसल्यामुळे मी जास्त पुढे जाऊ शकले नाही. मग माझ्या बळावर मी कोल्हापूरला गेली, हम्म. केले प्रयत्न, मला मिळाले पण 1-2 काम, हम्म. पण पाहिजे तसं मला नाही मिळालं, मिळालं. यश नाही अजून मिळालं. भरपूर बाकी. मिळेल आता अजून मिळतंय, बिलकुल आता मिळत आहे. बिलकुल बिलकुल. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप सुरुवात आहे. सारं बाकी आहे. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात अजून छान फेमस झालेलं गाणं म्हणजे देखतुनी बायको बायको कशी कशी नाही. नाची राहिली. ते जे गाणं आहे त्याचं शूटच्या वेळेचं वातावरण कसं होतं तिथलं? चांगलं होतं, कारण त्या वेळपर्यंत आहे ना युट्यूब सुरू होऊन गेलं होतं हम्म. आणि लोकांची मानसिकता पण बदललेली होती. हम्म. त्याच्यामुळे तो काही एक सुखावणारा अनुभव होता. काही एवढा प्रॉब्लेम नाही आला. पण मी पहिल्यांदा गेली होती गुजरातमध्ये. अच्छा. मी आतापर्यंत गुजरात मी इकडेच फिरत होती, हम्म, हम्म. सीडीच्या माध्यमातून इकडेच होते बरोबर मी. बरोबर. तर देखतुनी बायकोच्या अगोदर मला पैसावाली ताई मिळाला होता. हा. तर बरोबर बरोबर. पैसावाली ताई हिट झाला होता, पण मला काही कळलं नाही, कारण माझ्याकडे मोबाईलच नव्हता. छोटा मोबाईल होता माझ्याकडे. खरी गोष्ट आहे. पण माझी म्हणजे प्रसिद्धी होत होती मोठ्या मोबाईल मध्ये, लोकांना कळत होतं हम्म. की ते गाणं चांगलं आहे, ते जातंय असं. हम्म. पण मला काही कळायला मार्गच नाही, कारण माझ्याकडे छोटा मोबाईल छोटा होता. मी आहे मोबाईल. ना, मिस्टर एक्सपायर झाल्यामुळे मी सर्व्हिसला लागून गेली होती हम्म. वृद्धाश्रम मध्ये. हो का? हो. अच्छा, परत सर्व्हिस हा, जॉईन केली. परत सर्व्हिसला लागली. पोटा पाण्याचा प्रश्न होता, बरोबर. कारण की माझी परिस्थिती लहानपणापासूनच मी गरीबच आहे बरं का. पण तुम्ही खूप लोकांच्या प्रेमाने मी श्रीमंत मनाने झाले. श्रीमंत आहे, पण परिस्थितीने गरीब आहे. हा. तेव्हाही होती, आताही आहे. नाही. पण खूप लोकांचं प्रेम मिळून त्या प्रेमाने अक्षरशः तुम्ही कुठल्याही श्रीमंत माणसाला मागे टाकणार इतकं प्रेमाचं श्रीमंती तुमच्याकडे आहे. बरोबर. आणि ऑफकोर्स पैसा मी कोणी जेव्हा तो विचारत नाही. अनुभवते तुम्हाला, तर मनाची पण खूप श्रीमंती आहे हो. तुमच्याकडे. पैसा कोणी विचारत नाही हो. वर बिलकुल, गेल्यावर लोक बिलकुल. म्हणतील चांगली होती की वाईट होती, नाही का. खरी खरी हा. गोष्टच आहे. आणि तुम्ही तर इतके उदाहरणं सेट करून ठेवले लोकांसाठी हो. की तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्स मधून लोक आठवण ठेवणार आहेत त्याच्यासाठी. आणि ते पण गाणं तुमचं खूप होतं भारी, पैसावाली ताई, हो. है ना? ते पण गाणं मस्त होतं तुमचं. बरं, आता ह्या जी इंडस्ट्री होती, ह्या सगळ्या याच्यातून तुमच्या कष्टाने ह्या सगळ्या नवीन वळणाला, सोशल मीडियाच्या वळणाला सुरुवात कशी आणि कुठून सुरुवात झाली? जेव्हा तुम्ही आता सोशल मीडियावर लोक तुम्हाला बघतायत, त्या सोशल मीडियाच्या कामाला कधी सुरुवात? पहिल्यांदा सीडी राहायची, हा. सीडीवर ते निर्माते पिक्चर करायचे, कंपनीला द्यायचे. बरोबर. कंपनी काहीतरी मोबदला द्यायची. हम्म. कधी 30,000 पिक्चर झालेला राहिला तर कंपनी 20,000 घ्यायची. हा. 10,000च्या कॅसेटा निर्मात्याला विकायला देऊन द्यायची. बरोबर. त्याच्यामुळे त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं. नाही. त्याच्यामुळे पेमेंट पण आम्हाला 200 रुपयापासून आम्ही काम करायचो. बरोबर. दिवसभर 200 रुपये रोज फक्त. बरोबर. म्हणजे त्यावेळेस सोशल मीडिया जर राहिला असता हम्म. तर कदाचित मी आज आहे त्याच्यापेक्षा खूप पुढे जास्त गेले असते. श्रीमंत. हो, पण बरोबर. ती साथ आम्हाला त्यावेळेस मिळाली नाही. मिळाली नाही. पण तरी सुद्धा त्यात जसं होतं, जेवढं होतं आणि ज्या परिस्थितीत होतं त्या वेळेत पण तुम्ही आताच्या सोशल मीडियाला जे लोक आहेत ना, इन्फ्लुएन्सर, त्यांच्यापेक्षा खूप जास्त करून दाखवलेलं आहे. आणि हेच जर त्या वेळपासून राहिलं असतं तर कदाचित अजून खूप हो, चित्र वेगळं खूप गेलं राहिलं असं असतं. पुढे. पण आता पण कमी नाहीये, चित्र आता पण खूप भारी आहे. युट्यूबला सुरुवात होते. मिस्टर वारल्यामुळे बोलली मी तुम्हाला. हम्म. बाबू मोरेंना मला घ्यायचं होतं. हम्म. बाबू मोरे आणि प्रमोद मोरे हम्म. भाऊ आहे दोघं. हम्म. ते सौद्याला राहता. हम्म. तर त्यांना मला त्यांच्या गाण्यात घ्यायचं होतं. पैशावाली ताईमध्ये त्यांना मलाच घ्यायचं होतं, हम्म. हे त्यांचं फिक्स होतं. हम्म. पण आपल्या क्षेत्रातले काही लोक मित्रही असतात, काही शत्रूही ते तर असतात, प्रत्येक बरं का. ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी असतं ते. त्यांनी बऱ्याच ठिकाणी माझा नंबर मागितला, हम्म. बऱ्याच ठिकाणी मागितला. कोणीच माझा नंबर त्यांना देत नव्हतं. हो का? वास्तविक सगळ्यांकडे माझा नंबर होता, हा. पण पुढे जाऊ देण्याची इच्छा नाही. हम्म. माझा नंबर कोणीच देत नव्हतं. त्याच्यानंतर एक कॅमेरामन होता, पंकज रावते. हम्म. त्यांनी मला कुठेतरी असं बघितलं असेल. सीडीच्या याच्यात बघितलं होतं, बघितलं नंबर असेल. घेतला होता. बरोबर, बरोबर. तर प्रमोद मोरे तिथं बसले होते. अरे यार म्हणे, मला त्या विद्या भाटी यांना घ्यायचंय, कोणी नंबरच देईना. हम्म. तो म्हणतो कशाला काळजी करतो, हा घे नंबर माझ्याजवळ आहे. त्याने नंबर दिला प्रमोद मोरे, लगेच मला कॉल केला आणि माझी पैशावाली ताईमध्ये एंट्री झाली आणि म्हणजे ते ते गाणं हिट म्हणतात ना, झालं. की जो चमकता सूर्य असतो ना, त्याला कोणी किती हाताने हो, लपवायचा बरोबर आहे. प्रयत्न केला
पण तो लपू नाही शकत. तसे तुमचे हे जे आतला जो कलाकार होता त्याला खूप लोकांनी लपवायचं ट्राय केलं, पण ते नाही राहिलं आणि नाही. तुम्हाला जो योग्य प्लॅटफॉर्म होता तिथं तुम्ही बरोबर पोहोचलेत. मग त्याच्यानंतर हम्म. पैशावाली ताई हिट झाल्यामुळे अंजना बर्लेकर वगैरे यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. देख हम्म. तुनी बायको कशी कशी नाची नाची राहिली. त्या गाण्याने अजून वेगळं वळण वेगळं आलं वळण career मिळालं. ला. आता मला गुजरात माहित नव्हतं. हा. मी याला विचार त्याला विचार त्याला विचार कसं जायचं काय जायचं. अच्छा. जेमतेम पोहोचली तिथं. हा. केलं ते गाणं, ते अजून हिट गेलं. आणि हे असं आतापर्यंत मला फक्त धुळ्यामध्ये ओळखायचे, बरोबर धुळे किंवा धुळ्याच्या आसपास. आसपास. पण आज मी गुजरातमध्ये गेली तरी गर्दी होते. हम्म. मी मुंबईला गेली, मुंबईच्या लोकांनी, कोल्हापूरच्या लोकांनी हम्म. मला अक्षरशः आकलून दिलं होतं. काम मागायला गेले तिथं. हो का? नाही तुमची भाषा गावंडळ आहे, तुम्हाला काही येणार नाही, चला जा तुम्ही जा. या भाषेत मला उत्तर मिळालेले आहे. हा. अपमान सहन करून परत यायची. जायचं तर होतं पुढे, पण बॅकिंग नाही ना, कसं काय जाऊ. आणि आता तीच बरं का, आता त्याच 30 भाषेच्या लोक जोरावर आवडीने माझा सत्कार करता, बर का, मला बघायला गर्दी करता, खूप आनंद होतो. होतो ना. हो, ते तर आहेच, कारण तुम्ही तर त्याच आहेत. तुमची भाषा पण तीच आहे. तीच आहे. चष्मा लोकांचा बदललाय बदलला. आणि तुम्ही बदलण्यास भाग पाडले. पाडलं. कारण त्यांचा दृष्टिकोन बदलणं हा तुमच्या आयुष्यातलं एक अजून एक चांगलं बरोबर. यश आहे की लोक तुम्ही तशाच आहे, तुम्ही नाही बदलले पण लोकांचं असतं की जोपर्यंत आपण काहीच नाही ना तोपर्यंत लोक आपल्याकडे नाव लक्ष नाही ठेवता, देत. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही बनून जातात ना लोक तुमच्याच पायाशी यायला पण कमी नाही करत. खरंच. आणि ही सत्यता आहे आणि आता- तुम्ही करून दाखवलं ते. आता प्रत्येक ठिकाणी कुठेही गेली ना गर्दी राहते, खूप गर्दी Of course राहते गर्दी बघायला. राहते. हो, आणि याच्या पुढे अजून जास्त गर्दी राहील है ना. एक स्त्री कलाकार म्हणून काम करताना जेव्हा ह्या सगळ्या भरलेल्या इंडस्ट्रीमध्ये वावरतात, सेम तुम्ही सांगितलं की हे तर झालं की आपल्या खानदेशच्या भागाच्या तुम्ही कलाकार असल्यामुळे ती एक गोष्ट होती उपासाने की भाषा, आपली जी भाषा आहे इकडची खानदेशी त्या भाषेने पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी कसं वावरत होते म्हणजे तुम्ही की तुम्ही आता काम करतायत, मी हे काम चांगलं करू शकते, याच्यात स्वतःला कशा पद्धतीने सिद्धता होती तुमची? द्यायची मी ऑडिशन वगैरे द्यायची, करून दाखवायची. एकच पिक्चर मिळाला मला राणी, उपेंद्र लिमयेने त्याच्यात माझ्या मुलाचा रोल केला होता. अच्छा. निशा परुळकर माझी मुलगी होती आणि नीलम शिर्के माझी सून होती. एवढ्या मोठ्या स्टार कास्टिंग बरोबर मी सासरवास पिक्चर गेला. म्हटलं चला आता माझं नशीब उजळलं. मोठा पिक्चर होता तो. पण ते म्हणता ना सोन्याचं ताट पुढे वाढलेलं राहतं पण खाता येत नाही, तसं झालं. तो पिक्चर खूप चांगला बनला. दोंडाईच्या साईडला पूर्ण शूटिंग झाली होती, मुंबईला शूटिंग झाली होती. हर्षदा खानविलकर मॅडम पण होत्या त्याच्यात. अच्छा. खूप चांगला पिक्चर झाला पण त्याला इथं थिएटरच मिळेना, म्हणजे एवढी मेहनत वाया गेली. रिलीज झालाच नाही का? रिलीज झाला पण मग असं ते याच्यावर दाखवायचे, काय थिएटरला नाही रिलीज झाला बुवा तो पिक्चर. थिएटर मध्ये ते पडद्यावर दाखवायचे, तो आपला पांढरा पडदा राहतो ना, अच्छा. हा हा हा. प्रोजेक्ट. त्याच्यावर Projector दाखवलं. वर, 2-3 ठिकाणी दाखवलं, आपल्या सारंगखेड्याला किंवा किंवा दोंडाईच्याला, मालपूरला, म्हणजे proper तिकडे सिनेमाघरात धुळ्यामध्ये पोहोचलं. लागलाच नाही तो. सिनेमाघरात एरंडोलला. बरोबर. त्याच्यामुळे मी अजून त्या पिक्चरमुळे मी फेमस झाली असती, कारण खूप सुंदर पिक्चर बनला होता तो. त्याच्यात मी माझे सगळे प्रकारच्या ऍक्टिंग केल्या होत्या, अच्छा. म्हणजे खासच्या सासूपासून तर त्या सुनेला मी हाकलून देते कानबाईच्या दिवशी लात मारून, तर कानबाई माता मला खूप करते, माझ्यावर श्राप देते. बरोबर. आणि मी त्याच्यामध्ये मला लकवा होतो, त्या लकवाची पण मी ऍक्टिंग केलेली खूप सुंदर तऱ्हेने. पण आज हा पॉडकास्ट जेवढे पण प्रेक्षक बघतील ना, आज नव्याने तो पिक्चर आहे ना, मूवी परत एकदा युट्यूबला सर्च बघायला पाहिजे. आणि युट्यूबला एकदा नाही येतो, युट्यूबला नाही टाकला त्यांनी. अच्छा. आजची आयरणी इंडस्ट्री कशी वाटते तुम्हाला? तुम्ही खूपच सुरुवात छान. केली तेव्हापासून तर आतापर्यंत. खूपच छान, कारण सगळे माझे जेवढे कलाकार आहे, मुली असो मुलं असो, सगळ्यांनी मला आईचा दर्जा दिलाय. सगळे माझी खूप केअर करता बर का. शूटिंग मध्ये माझं काही दुखलं खुपलं, आई काय झालं, काय पाहिजे तुला आई, अरे वा. बर का, म्हणजे सगळेजण मला खूप प्रेम देता. आणि तुम्ही त्या मला माझे स्वतःचे नातेवाईक कोणीच नाही. अच्छा. आई वडील भाऊ कोणीच नाही मला, मिस्टर पण वारले, मुलं बाळ पण नाही, हेच माझी लेकरं आहे. आणि तुम्ही हे खूप माझी सुंदररित्या पूर्णपणे केअर सगळ्यांना घेतात. बांधून ठेवलंय. हो, कारण कोणाचं प्रेम मिळवणं किंवा त्या प्रेमाच्या सानिध्यात राहणं हे कुठलं त्यांचं किंवा एकट्या तुमचं असं श्रेय नसतं, त्याला ती चौकट बनावी लागते आणि तुम्ही सगळ्यांना खूप सुंदररित्या बांधून ठेवलेलं आहे, म्हणून ते प्रेम तुमच्यासाठी कदाचित एवढं काम करतंय. पूर्वीची इंडस्ट्री, ऐराणी इंडस्ट्री आणि आता जेव्हा तुम्ही वावरता या इंडस्ट्रीमध्ये काय फरक जाणवतो नेमकं तुम्हाला? पहिल्यांदा फक्त सोशल मीडियाचा प्रॉब्लेम होता. सोशल मीडिया म्हणजे पहिल्यांदा खूप चांगल्या चांगल्या कहाण्या लिहिल्या जायच्या, खूप चांगले ऍक्टर पण होते त्यावेळेस, कहाण्या पण सुंदर लिहिल्या जायच्या. पण ते सीडी
प्रॉब्लेम होता. आता तीच कहाणी जर युट्यूबला आली ना तर लोकांना खूप आवडेल, पण युट्यूबवर लोकांना एवढा वेळ नाही ना. बरोबर बरोबर. एवढं कोणी अर्धा एक एक तासाचा पिक्चर बघत नाही. पाहणार नाही, खरी गोष्ट आहे. आता खूप त्यावेळेस लोकांचे हे पेशन्स पाहिजे कमी होतं. झाले. म्हणजे थोड्या वेळात सगळं माहिती हा. पडायला पाहिजे लोकांना, असं झालं. आता जे नवनवीन कलाकार या इंडस्ट्रीमध्ये येत आहेत, इथे काम करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिणार? आताच सांगू का, आता कलाकारांसाठी खूप सोपं झालेलं आहे. रील आली, रील बनवली, आपली ऍक्टिंग स्वतःच बघितली, ऑडिशनची गरज नाही. ऑडिशनची गरज नाही. आपला रील स्वतःच बघायचा, अरे मी तर मस्त डान्स केला, मी तर भारी ऍक्टिंग केली, बरोबर. लोकही त्याला सपोर्ट करतात, हो. त्यांचे फॉलोअर्स वाढतात, तो बरोबर. ते वर जातात. आमच्या वेळेस तसं काहीच नव्हतं. खरोखर. कुठं करणार आपली ऍक्टिंग, सादर कुठं करणार, दाखवणार कोणाला. म्हणून तर इथून तिथपर्यंत आताच्या कलाकारांना खूप सोपं झालेलं आहे. बरोबर. पहिले खूप खडतर दिवस काढलेले आम्ही. अक्षरशः आम्ही आहे ना दिवसभर शूटिंग करून संध्याकाळी शिवमूरमध्ये खाल्लेले. हो ना. जेवण सुद्धा नशीब राहायचं नाही. सकाळी पावळा खाल्ला, दिवसभर शूटिंग केलं, बॅग भरली, घरी आलो. असे सुद्धा आम्ही दिवस काढलेले. खरोखर खरं. या सगळ्या पडद्यावरची छटा तुमची, पडद्यावरची तुमची ऍक्टिंग, तुम्ही जशा वावरतात ना, हे सगळं लोकांना दिसतंय. पण ते कॅमेरा मागची विद्या वाटी कशी? कॅमेरा मागची विद्या वाटी ते तर आता लोकांनी सांगावं. कॅमेरा मागे मी शूटिंगच्या ठिकाणी लोकांशी कशी वागते, तसे तुम्हाला सगळेजण आता तोंडावर म्हणता की मागे म्हणता ते मला माहित नाही. मग सगळेजण चांगले म्हणता. आमची आई आहे बा, आमची ताई आहे. खरोखर ती सगळी पोचपावती आमच्यापर्यंत आलेली, म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला विचारला की तुम्ही जशा पडद्यावर वावरताना तुम्ही पडद्याच्या मागे किंवा कॅमेऱ्याच्या मागे एकदम त्याच्या अपोजिट आहात. हो, पडद्यावर मी खासते सासू, म्हणजे एकदम खतरा रोल, बरोबर, विलन. हो हो हो. शिव्या देणार लोक मला. जेव्हा तोंडा अक्का बघितला, मी अशी बसलेली होती, एक म्हातारी बाई माझ्यासमोर, म्हणजे ती, मी पंजाबी सूटवर होती, मी मागे बसलेली होती कोणाच्या तरी घरी जाऊन, तोंडा अक्का लावला, ती म्हातारी मला अक्षरशः शिव्या देत होती. पण ही तुमच्या कामाची पोचपावती, इतक्या घाणघाण शिव्या देत होती. म्हटलं आजी मला का बरं शिव्या देत? नाही रे बेटा, तुला कशाला शिव्या देऊ, ती तोंडा अक्काला देते. म्हटलं मीच आहे ना. नाही तू कशाला आजी, ती बघ नऊवार साडीवर, तिचे बोकरे डोळे, म्हणजे तिथं मला विलन म्हटलं जातं. एवढी रिअलिस्टिक ऍक्टिंग होती खरोखर. म्हणजे विलनला पण न्याय तेव्हा मिळतो जेव्हा लोक या पद्धतीने रिॲक्ट होतात. असं. तर ती तुमची ऍक्टिंग एकदम प्रॉपर पोहोचली त्यांच्यापर्यंत, असं. पण मी अगदी प्रेमळ आहे स्वभावाची. हो, ते आम्हाला माहिती. आमच्यापर्यंत ते सगळे नाही, feedback पडद्यावर मी विलन असते, पण मागे मी त्याच पोरींना जीव लावते, हो, हो. पोरांना जीव लावते. आणि हे त्यांनी सगळ्यांनी पण शेअर केले, म्हणूनच मी हा प्रश्न पण विचारला होता की प्रेक्षकांना पण ते समजायला हवं की ऍक्च्युली त्या पडद्यावर जसे आपल्याला दिसतात त्याच्या बिलकुल अपोजिट ते त्यांच्या रिअल लाईफ मध्ये आहेत. खूप प्रेमळ असा त्यांचा स्वभाव आहे. आज जेव्हा प्रेक्षकांचा एवढा प्रेमाचा वर्षाव तुम्हाला मिळतोय, तो कसं फील होतं की इतकं लोकांचं प्रेम तुम्हाला मिळतंय? खूपच आनंद वाटतो, है ना. हो, कारण पहिल्यांदा जेवढं भोगलेलं आहे ना ते आता मिळतंय. म्हणजे लहानपणी जे बीज टाकलं होतं ते आता उगवलंय, त्याला फळ येत आहे. आता तुम्ही सुरुवात केली तो एकदम संघर्षाचा काळ होता, पण आता वेळ जरी बदलली, परिस्थिती बदलली, पण संघर्ष बदललेले. तर अशा ज्या संघर्षामध्ये अडकलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आज काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही या माध्यमातून? प्रयत्नांती परमेश्वर. थोडक्यात प्रयत्न केला ना तर नक्की यश मिळतो. आता बघा सचिन भाऊ कुमावत, आता ताजच उदाहरण देते मी. बरोबर. सचिन भाऊ कुमावत खूप, त्यांनी माझ्यासारखे खूप, त्यांनाही लोक खूप नाव ठेवायचे. त्यांनी मला एकदा शेअर केलं होतं की मला खूप लोक नाव ठेवायचे, काय म्हणजे काय बायल चाळे करतो, काय गाणी करतो, बरं का. मी त्यांच्या शूटिंगला जायचे तर. पण आज बघा, आज लोक त्यांना डोक्यावर घेतात, आज ते बिग बॉस मध्ये. बिलकुल बिलकुल. तर प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहायचे, एक ना एक दिवस आपल्याला नक्की यश मिळेल. आपली जी आईराणी भाषा आहे, म्हणजे लोकांना थोडं विअर्ड किंवा वेगळं वाटतं, पण आपण खानदेशात राहतो, आपल्याला आपल्या भाषा प्रति प्रचंड प्रेम आहे, आपला सगळ्यांचा जीव आहे. अभिमान आहे मला तर खानदेशी. मी खानदेश मध्ये जन्म झाला माझा, आणि खानदेशचं नाव करून राहिली मी हळूहळू, का असे ना. बिलकुल. बरं का, युट्यूबच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून हळूहळू नाव करते. मला तर अभिमान आहे खानदेशचा. बिलकुल. आणि आम्हाला सगळ्यांनाच आहे, म्हणजे आपण मेरा भारत मान, मी म्हणते माझा खानदेश महान. बिलकुल, आपला खानदेश खरंच महान आहे. आणि आपली भाषा, नॉर्मली मराठी भाषा सगळ्यांना समजेल, हिंदी, पण आपली भाषा समजायला बी जिगर लागत. जिगर लागत, बरोबर. बटासले नाही समजत. आणि इथली गोड आहे ना भाषा, सगळ्या जण आपला होई जातच, अशी भाषा आहे ती. मग आणि आपली भाषा जवळ आपण 4 लोकच मायरानी जवळ बोलतस, आणि जवळ समजस की या लोकसली ती आयराणी भाषा नाही समजी राहिली, त्यावेळेस आपली भाषा विषयी आपल्या अजून जास्त उर्बर येस.
की आपले बोलता येणार नाही असले नाही समजी राहिले येतलं नाही समजी राहणं. आणि आपले पण एकदम काही भारी काही समजी लोक ना राहिले. मला राग बी येस हा, आठे आयराणी बोलतात. हा. मुंबई पुण्याकडे ग्यात का त्या आयराणी आपला सांगे मराठी बोल. केव्हा आले अरे भाऊ आत्ते उन्होंनार दादा बरोबर आहे. चांगलंच आहे का मग हाणार दादा चांगलं आहे ना. म्हणजे आपली भाषा आहे ना आपल्याच भाषेत बोलायचं ना. बरोबर साहजिक आहे ना. आपले लोक आहे ना खानदेशी समजतो ना आपण आपल्या जोडे मराठी गुजराती बोली सण काय फायदा. कॉलेजમાં भरपूर जाऊन मी बोलणं खायले त्यांना परसा देखा मग मॅडम मराठीत बोलायचंय तुम्हाला कॉलेजमध्ये आणि मी आयराणी बोलू. लाज वाटते लोकांना काही लोकांना. पण खरोखर ती मी म्हणजे जवळ आपला भावना मधमाईन जवळ नाही ना हं. त्या प्युअर आयराणी म्हणे जवळ एकदम संताप येस मग आणि एकदम खुशी होस त्या दोन्ही वेळेस आयराणीच नाही होस. आयराणी मराठी आणि आज ना पॉडकास्ट करत तर आयराणी मग करणार होता आपले हा मला पण तेच म्हणतो मॅडम आयराणी म्हणे बोल राहिनी मॅडम मराठी मग चालू पडगी म्हटलं जाऊ द्या आपण मी मराठी मराठी उत्तर द्या बोलता भाऊ. कारण नाही का याला आपण पुढे काय एक आयराणी नंबर आहे आयराणी बोलावा. लोक मला अगोदर विचारायचे मॅडम तुम्ही विद्या भाटी आहे म्हणजे कोणत्या जातीच्या. हं, म्हटलं कलाकारले तर पहिली गोष्ट जात राहत जातच नाही. नाही रास. पण आता तुम्ही विचारीत राहा ना तर मी शे गुजराती ओ माय गॉड तुम्ही गुजराती असून एवढी चांगली आयराणी बोलता. ते ना मग काय शे खानदेश मा राहतच तर आयराणी बोलत नाही तर मग बिलकुल का यावालेच पाहिजे. गुजराती बोला नी. बिलकुल बिलकुल नाही आप खरं तर आज आयराणी मग पॉडकास्ट आपले शूट करणार होता. पण गोष्ट अशी होई की आयराणी पॉडकास्ट पर्यंत आयराणी लोकेश पर्यंत जाता मराठी लोकेश पर्यंत नाही पोहोचता. आणि जसं मी सांगा की आपण जेव्हा आयराणी बोलतस ना तर लोकेशले समजच नाही एवढी. समजत आपला लोके खानदेश ना लोके समजतील समजायला मराठवाडा मामा रील मग आयराणी गाणं कस काय समजतात बरं. आयराणी गाण्यावर आपला पोरे पोरी रील बनवतं त्याला लाईक शेअर करतं तो एकच काय समजत त्यातले ते समजी बोलायला टाईमला का बरं समजत नाही. तीच गोष्ट होईल असं माते लोक ऍडव्हान्स होई जायलेत. कदाचित मला बी असं वाटलं की तुम्हाला आत करायपासून ज्या गोष्टी सांगण्यात त्या लोकेसले नेमन पोहोचण्यात नाही ते मला बी चला भीती होती. मग आपण दोन्ही प्रकार करले जात ना मराठी मा बी करली तर आयराणी मा बी करली तर आणि आयराणी बी होई. मग. आज आपला यशोगाथाच्या दखिरानाच्या लोक हा. त्यासले काय काय खास संदेश दिशात तुम्ही यशोगाथाविषयी कसं वाटलं आपण अविनेशी ठेवले दोन की काही स्टोरी शेअर करा. देखा भोसवन मी तर बागी बागी मुंगी नमाईक बागी बागी चालत आता याच तरले जायले पण मला बराचसा नवीन कलाकार येतच पोरी येतीस पोरं येतच ते खूप प्रयत्न करायला पण आपण काय करतात मोठा लोकसले सपोर्ट करतात. बिलकुल तर त्या दाखलासले बी सपोर्ट करा त्यासले बी पुढे जाऊ द्या. प्रत्येकले इच्छा राहत आपलं चॅनल चालव आपलं गाणं चालव प्रत्येकने इच्छा राहत प्रत्येकले पुढे जावाने आवाज राहत तर त्यासले बी सपोर्ट करा बरं का. एवढंच सांगतो मी बस बाकी काही नाही. की विद्यार्थ्यांनी त्याचं बी म्हणणं आहे की ज्या ज्या नवीन लोक येणार ना त्या इंडस्ट्रीमध्ये त्यातले सगळ्यातले सपोर्ट करा. या ज्या असा कॅरेक्टर्स राहतस या ज्या पडद्यावर ज्या भूमिका येईल राहतेस ना त्या आपला लोकेसले ना अशा मन ठशी जातेस आणि बशी जातेस. काही काही ज्या भूमिका राहतेस त्या फक्त पडद्यापुरत्या मर्यादित राहतेस आणि अशा ज्या भूमिका आहेत त्या सरळ सरळ लोकेसला मनस्मा राज्य करायला लाग जाते. आणि अशा ज्या कथा अशी जी आणि आज जो पॉडकास्ट होता ना आज ना जो एपिसोड आहे यांना भरपूर लोकेसला आहे ती माहिती पडी की विद्याताईंना नेमकं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नोकरी सर्व्हिस संघर्ष आतेपर्यंत सोशल मीडिया नसताना काळ आणि आतेना काळ ह्या जो सगळा काय बोलतो अष्टपैलू जो आज ना पॉडकास्ट होता हा सगळा लोकेसले समजी आणि खानदेश विशेष म्हणजे खानदेशना लोकेसले अजून जास्त अभिमान वाटे या सगळ्या गोष्टीच ना. कारण बराच लोकेसले असं वाटे की विद्याताई काम कर सगळ्याजण म्हणतात पैसावाली ताई आहे ना हाकाले काय कमी आहे. रेल्वे मा जास मी मेमो मा चाळीसगावली शूटिंगले पर्स राहत गया मा अक्का 2-3 लाख रुपये दे बरं मला असं करणं आहे तसं करणं आहे. अरे भाऊ मी फक्त नावतून पैसावाली ताईच आहे गरीब द्या एकदम गरीब आहे तुनापेक्षा मी गरीब आहे. पण तुम्ही आधी वैजाशात पैसावाला तुमना तोंड मा तूप साखर पडो बिलकुल वैजाशात आणि मला प्लॅटफॉर्म आहे ना बराच लोकेसले चांगला लय नावी राहणार आणि यांना पुढे दाखा तुम्हाला आवरणार नाही इथला पैसा तुम्हाला जो घेई जिथला लोके तुम्ही गोळा करेलेत ना खानदेश मातला तुम्हाला स्वतःना कला दखाडीसन त्यांनापेक्षा जास्त लोक तुमच्याकडे अजून येतील आणि त्यांनापेक्षा जास्त पैसा तुम्हाला पाहिजे लोटांगण सांगू का मॅडम एकच इच्छा आहे सिरियल मा किंवा मोठा पडद्यावर काम करानी इच्छा असे पहिले करत होतं यश भेटणं नाही तर पिक्चर उन्हानी पण ही सण टीव्ही सिरियल मा म्हणा किंवा पिक्चर मा म्हणा मोठा पडद्यावर मी दिखायला पाहिजे. खानदेशना लोकांनी म्हणायला पाहिजे की जिले आपण नाव ठेवूत बापरे ती टीव्ही बाई गई आणि हाय ऐक नाही मला पैसा विश्वास ना काही एवढा आहे नाही
चांगली गोष्ट आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या नवीन प्रवासासाठी आमच्याकडून. धन्यवाद. आणि खूप भारी वाटलं आज तुम्हाला भेटून. म्हणजे युजली आम्ही तुम्हाला पाहतो ना तर कोणालाही भीती वाटेल तुमच्याशी पहिली बोलण्यात. नाही पण मॅडम. आज मला तुमच्याशी इतक्या दिलखुलास गप्पा करून खूप खूप भारी वाटतंय आणि खरोखर खूप प्रेरणादायी स्टोरी, प्रेरणादायी कथा आहे. तर अशा होत्या आज विद्या भाटिया मॅडम, ज्यांची कथा आपण ऐकली आणि बघितलं की त्यांचे आजपर्यंत लोकांना माहिती नसलेले किती अष्टपैलू जे गुण आहेत, जे व्यक्तिरेखा आहेत, त्यांची जी गोष्टी आहेत त्या आज आपल्याला समजल्या या माध्यमातून. तर अशाच नवनवीन अजून स्टोरीज पाहण्यासाठी यशोगाथा विथ आशा या पॉडकास्ट चॅनलला नक्की फॉलो करा. कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. थँक यू सो मच.